श्री गुरुचरित्र अध्याय 24वा. ग्रंथकार श्री गणेशाला नमस्कार करून पुढील कथा सांगतात. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विचारले, हे गुरुदेवा, यानंतर पुढे कोणती कथा घडली ती मला तुम्ही सविस्तर सांगावी. शिष्याचे हे शब्द ऐकून सिद्धमुनी सांगू लागले, हे लाडक्यावस्था नामधारका, तू अत्यंत अभिनव आणि अलौकिक असे हे श्री गुरुचरित्र लक्ष देऊन ऐक. कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक थोर विद्वान मुनी राहत होते. ते मनातल्या मनात श्रीगुरूंची निंदा करत असत आणि श्रीगुरूंना एक ढोंगी संन्यासी आहे असं समजत होते. त्यावेळी अंतर्यामी श्रीगुरूंनी ओळखलं की आपली निंदा आता थांबलीच पाहिजे. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, आपल्याला आता तात्काळ कुसमी गावाला त्रिविक्रम भारतींच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. श्रीगुरू कुसमी गावाला निघाले. हे ऐकून गांगनापूरचा राजा अत्यंत आनंदित झाला. त्याने श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आणि प्रवासासाठी हत्ती, घोडे आणि पायदळ सैन्याला नानाविध अलंकारांनी सजवले. राजाने मोठा भव्य समारंभ आयोजित केला. श्रीगुरूंनी पालखीत बसवले. अनेक प्रकारची वाद्ये, शिंगे आणि सुमधुर गाण्यांच्या गजरात हा प्रवास सुरू झाला. अशा मोठ्या थाटामाटात श्रीगुरू माऊली कुसमी गावाजवळ पोहोचले. नेमके त्याच वेळी ते त्रिविक्रमी भारती मुनी आपल्या आसनावर बसून अंतर्मनाने देवाची मानसपूजा करत होते. त्रिविक्रम भारती दररोज अत्यंत भक्तिभावाने भगवान नरसिंहांची मानसपूजा करत असत. परंतु त्या दिवशी त्यांचे मन स्थिर नव्हते आणि भगवान नरसिंहाची मूर्ती त्यांच्या अंतःकरणात नीट दिसत नव्हती. ते मनात विचार करू लागले, मी इतकी वर्ष ज्या भगवान नरसिंहाची आराधना केली त्यांनी माझी उपेक्षा का केली? माझे सर्व तप आणि साधना वाया गेली की काय? अशी चिंता त्यांच्या मनात सुरू झाली. तेवढ्यात त्याच प्रसंगी त्यांनी दूरवरून नदी तीरावर श्रीगुरूंना येताना पाहिलं. आश्चर्य म्हणजे त्रिविक्रम भारती ज्या नरसिंह मूर्तींचा मानसपूजा करत होते, हुबेहूब तीच मूर्ती त्यांना श्रीगुरूंच्या रूपात चालत येताना दिसली. राजाचे सर्व सैन्य आणि सोबतचे लोक त्यांना संन्यासी रूपात दिसू लागली आणि त्या सर्वांच्या केंद्रस्थानी भगवान नरहरी स्वतः उभे असलेले दिसले. हे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीयांना प्रचंड आश्चर्य वाटले आणि ते श्रीगुरूंच्या दर्शनासाठी नमन करून पुढे निघाले. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. तिथे त्यांना विश्वातील प्रत्येक जीव आणि वस्तू ही दंडधारी संन्याशांच्या म्हणजे श्रीगुरूंच्याच रूपात भासू लागली. चारी बाजूंना फक्त दंडधारी यतीच दिसत असल्यामुळे यात लहान कोण आणि मोठा कोण किंवा नक्की श्रीगुरू कोणते हे त्रिविक्रम भारतीयांना कळण्यासच झालं. ते पूर्णपणे संभ्रमित झाले आणि पुन्हा एकदा श्रीगुरूंच्या चरणकमळावर डोके टेकवत म्हणाले, हे गुरुदेवा, तुम्ही साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा त्रिमूर्तींचे अवतार असलेले जगद्गुरू आहात. माझ्यावर अज्ञानाची माया पसरली असल्यामुळे मला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञानच झाले नाही. हे स्वामी, आता आपले मूळ स्वरूप प्रकट करून माझ्यावर कृपा करा. हे गुरुनाथा, तुमचे हे विराट आणि अलौकिक स्वरूप करणं किंवा पाहणे माझ्या या मानवी डोळ्यांना अजिबात शक्य नाही, असे ते म्हणाले. तुम्ही या सृष्टीतील प्रत्येक सजीवामध्ये व्यापलेले आहात. तुम्हीच माझी नरसिंहमूर्ती असून आज संन्याशाच्या रूपात आला आहात. श्री नरसिंह, सरस्वती आणि विश्वातील सर्व यती हे तुमचेच एक रूप आहेत. सगळीकडे तुम्हीच दिसत असल्यामुळे मी नक्की कोणाला नमस्कार करू आणि कोणापुढे करुणा भाकू? मी तुमच्या त्रिमूर्ती असण्याच्या खुणा ओळखल्या आहेत. आता कृपया आपल्या शांत, सौम्य आणि मूळ रूपात यावं. मी अनेक दिवसापासून जे तप केलं आणि मनातल्या मनात तुमची जी मानसपूजा केली तिचे फळ आज मला मिळालं आहे. तुम्ही साक्षात मूर्तिमंत होऊन मला दर्शन दिलं आहे. तुम्ही या संपूर्ण विश्वाचे तारणहार आहात आणि म्हणूनच या पृथ्वीवर अवतार झालेला आहात. आम्ही सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही हे तुमचे ज्ञानमय विश्वरूप मला दाखवलं आहे. अशा प्रकारे जेव्हा त्या तपस्वी त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंची मनापासून स्तुती केली तेव्हा श्रीगुरू अत्यंत प्रसन्न झाले आणि ते सर्व विराट रूप पुन्हा एकदा एका शांत रूपात सामावले. डोळे उघडून पाहतात तो काय, त्रिविक्रम भारती यांना पूर्ववत राजाचे सैन्य आणि लोक दिसू लागले आणि त्या संन्याशाच्या मध्यभागी भक्तांना वर देणारे शंकराप्रमाणे तेजस्वी असलेले श्रीगुरू शांतपणे बसलेले दिसले. तेव्हा श्रीगुरू त्या यतीला हसत हसत म्हणाले, तू तर माझी नित्य निंदा करत होतास ना. तुझ्या मंद बुद्धीमुळे तू मला ढोंगी आणि दांभिक समजत होतास. तू मनात ज्या भगवान नरसिंहाची मनोभावे पूजा करत होतास, तुझ्या त्याच भक्तीची परीक्षा घेण्यासाठी आणि तुला दर्शन देण्यासाठी मी स्वतः तुझ्याकडे चालत आलो आहे. आता तूच सांग, मी ढोंगी कसा आहे? तुझ्या मनात ज्या नरसिंहाचे ध्यान आहे त्यानेच तुला माझ्या रूपाचे दर्शन दिले आहे.
श्रीगुरूंचे हे दैवी शब्द ऐकून त्रिविक्रम भारतीयांनी पुन्हा नमन केले आणि म्हटले, हे सद्गुरू राया, मला क्षमा करा. मी अज्ञानाच्या अंधकारात बुडालो होतो. तुम्ही विश्वाचे तारक आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहात. मला अज्ञानानं घेरलं आहे आणि तुमच्या मायेने मला भ्रमात टाकलं होतं. पूर्वी महाभारतात भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन ज्याप्रमाणे अर्जुनाला दिव्यदृष्टी देऊन आपले विश्वरूप दाखवले होते, तसेच रूप आज तुम्ही मला दाखवलं आहे. हे जगद्गुरू नरसिंह सरस्वती, तुमचा जय जयकार असो. तुम्ही या संसाररूपी भवसागरातून पैलतीरी नेणारे तारक आणि साक्षात त्रिमूर्तीचे अवतार आहात. आज आपल्या चरणांचे दर्शन झाल्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. कोणतीही कठीण साधना किंवा कष्ट न करता मला साक्षात इच्छा पूर्ण करणाऱ्या श्रीगुरूंच्या रूपाने तुम्ही लाभलेला आहात. त्रिविक्रम भारतींची ही भक्ती पाहून श्रीगुरूंनी त्यांना वर दिला की तुझ्या भक्तीमुळे तुला नक्कीच सद्गती प्राप्त होईल आणि तुला या संसाराच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. तुला परमार्थाचे परमसुख लाभेल आणि शेवटी तुझा आत्मा ईश्वराशी एकरूप होईल. असा आशीर्वाद देऊन श्रीगुरुनाथ आपल्या मूळ स्थानाकडे गांगनापूरला जाण्यास निघाले. त्रिविक्रम भारतींना कुसमी गावातच राहण्याचा वर देऊन श्रीगुरू एका क्षणात तिथून निघाले आणि परत गांगनापुरात आले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात, हे नामधारका, श्रीगुरूंचा महिमा असा अगाध आहे. ते साक्षात त्रिमूर्ती असून मानवी रूपात या पृथ्वीवर वावरत आहे. गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच शिवाचे रूप आहे, असे सर्व वेदशास्त्रे आणि पुराणात ओरडून सांगतात. गंगाधराचा पुत्र हे गुरुचरित्र सविस्तर सांगत आहे. जे लोक हे चरित्र अत्यंत भक्तिभावाने ऐकतील किंवा वाचतील त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. अशा प्रकारे परमपवित्र अशा श्रीगुरुचरित्रातील कल्पतरू ग्रंथातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील त्रिविक्रम भारतीयांचा विश्वरूपी दर्शन नावाचा हा 24वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.